सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। दिंडोरी शहरात वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असून ऐन गणेशोत्सव काळातही वीज गायब होते। त्यामुळे वीज ग्राहकांसह व्यावसायिकांना फटका बसत असून नवरात्र उत्सव तोंडावर आलाय। अशा परिस्थितीत वीज वितरण कंपनीने उपाययोजना करून शहरातील वीज पुरवठा सुरळीत करावा, अन्यथा भारतीय जनता पार्टीच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा भाजपचे शहराध्यक्ष तुषार घोरपडे यांनी दिला। भारतीय जनता पार्टीच्या वतीने वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता एस.एन. नागरे यांना निवेदन देण्यात आले। त्यांच्याशी चर्चा करून शहर व परिसरातील विजेच्या संदर्भातील समस्या मांडण्यात आल्या। यावेळी कार्यकारी अभियंता नागरे यांनी वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असे आश्वासन दिले। या प्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष श्याम मुरकुटे, विलास देशमुख, नगरसेवक नितीन गांगुर्डे, रणजित देशमुख, मित्रानंद जाधव, संजय कदम, मंदा गायकवाड, सोनाली धात्रक आदींसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। दिंडोरी शहराच्या वतीने आज आम्ही एमएससीबीच्या ऑफिसला निवेदन दिलेले आहे। कारण की सारखी दिंडोरी शहरामध्ये लाईट जात असते आणि एक अर्बन एरिया आहे आपला। ह्या अर्बन एरियामध्ये लाईट गेल्यामुळे मोठ्या प्रमाणावर जे काही विद्यार्थी आहेत किंवा जे काही एमपीएससी यूपीएससी अभ्यास करणारी मुलं आहेत त्यांचं नुकसान होतं आहे। जे काही व्यापारी वर्ग आहे त्यांना पण नाहक त्रास सहन करावा लागतो आहे। तर याच्यावर कुठंतरी तोडगा काढण्यासाठी आणि एक त्यांना आश्वासन देण्यासाठी तुम्ही काहीतरी ॲक्शन घ्या, नाही तर आम्ही मोठं आंदोलन उभं करू आणि एमएससीबीला टाळेबंद करू। कारण काय होतं आहे की दिवसेंदिवस लाईटीचे प्रश्न सॉल्व्ह होत नाही आहे। मागे पण शनिवारी लाईट गेली तर पूर्ण सकाळी 10 वाजेपासून रात्री 9 वाजेपर्यंत लाईट जात असेल तर सर्वसामान्य माणसांनी करायचं काय, हा एक मोठा प्रश्न आहे। आणि यासाठीच आम्ही निवेदन दिलेलं आहे। तर मला असं वाटतं आमची सूचना आम्ही आमची मागण्या त्याच्यामध्ये मांडलेल्या आहे, तर त्याच्यावर नक्कीच अभ्यास करावा आणि आमचे प्रश्न मार्गी लावावे। शहराच्या लोकांना 24 तास लाईट द्यावी आणि जिथे प्रॉब्लेम येतील एखादा फीडर पूर्ण बंद करता, म्हणजे काय होतं लाईट गेल्यानंतर ते पूर्ण लाईट सबस्टेशनची बंद करतात आणि सगळ्यांना त्याचा त्रास होतो। तिथली लाईट गेली आहे तिथलंच सबस्टेशन बंद करा आणि तिथल्याच लोकांना ती सुविधा उपलब्ध करून द्या। कारण की बाकीची लाईट बंद करायचं अजिबात कारण नाही आहे। एवढंच आमची मागणी होती आणि सगळ्यांना तुम्ही व्यवस्थित लाईट द्याल ही खात्री बाळगतो आणि माझं बोलणं थांबवतो। आज भारतीय जनता पार्टी दिंडोरी मंडळाच्या वतीने एमएससीबीला निवेदन देण्यात आले की जे विजेचा जो लपंडाव चालू आहे, भर पावसाळ्यामध्ये बिबट्याचा वावर असतो आमच्या परिसरामध्ये। दिंडोरीच्या सगळ्या दिंडोरी तालुक्याच्या गावांमध्ये बिबट्याची भीती असते। विद्यार्थ्यांचे पेपर चालू आहे, त्याच्यामुळं लाईटीची खोळंबा होत असतो। त्याबद्दल लाईट सुरळीत करावं आणि जे काही वेडेवाकडे जे पोल झाले, ज्या तारा तुटल्या आहेत त्याची लवकरात लवकर दुरुस्ती करावी आणि सुरळीत काम चालू करावं असं आम्ही त्यांना भाजपच्या वतीने निवेदन दिलं। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी अशोक निकम, दिंडोरी।